लोकप्रधान प्रेझेंट्स क्राईम टाईमच्या 46व्या स्टोरीमध्ये मी आपला अर्जुन चव्हाण पुनश्च एकदा आपले सर्वांचे स्वागत करतो। आजची स्टोरी आहे जगातील सर्वात प्रसिद्ध महिला राजकीय नेता म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानच्या दिवंगत नेत्या बेनजीर भुट्टो यांची। भुट्टो यांची 27 डिसेंबर 2007 दिवशी खून करण्यात आला होता। त्या पाकिस्तानच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेल्या एकमेव महिला होत्या। पाकच्या राजकीय घराण्यात जन्मलेल्या भुट्टो माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांच्या कन्या होत्या। वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी त्या देखील पाकच्या पंतप्रधान बनल्या। 1988 ते 90 आणि 1993 ते 96 अशा 2 वेळा त्या PM होत्या। त्या जितक्या लोकप्रिय होत्या त्यांची खाजगी लाईफ तितकीच वादग्रस्त होती। त्यांच्या सेक्स पार्टी लव्ह रिलेशनशिपच्या बऱ्याच चर्चा आजही आहेत। एका रॅली दरम्यान गोळ्या झाडून बॉम्बने उडवून त्यांची हत्या करण्यात आली होती। मनाला सुन्न करणाऱ्या थरारक घटनेचा सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत क्राईम टाईममध्ये। एकोणीसशे 95 ते 2004 दरम्यान बेनजीर भुट्टो यांचा लंडनचा आलिशान बंगला हा 40 लाख ब्रिटिश पाउंड मध्ये विकला गेला होता। पुस्तकातील दाव्यानुसार बेनजीर यांचे एक नव्हे अनेक पुरुषांसोबत अनैतिक संबंध होते। दरम्यान मिर्झा यांनी केलेल्या दाव्यानुसार बेनजीर या दुबई आणि इंग्लंडमध्ये निवांतपणे अशा अनैतिक पार्ट्यांमध्ये सहभागी व्हायच्या। अमेरिकेत पाकिस्तानच्या माजी राजदूत शेरी रहमान यांच्याकडे त्यांच्या आयोजनाची जबाबदारी असायची। इतकेच नव्हे तर या पार्ट्यांमध्ये गर्लफ्रेंड आणि पत्न्या बदलण्याचे अर्थात स्वॅपिंगचे प्रकार सुद्धा होत होते। तर पाहुयात याबद्दल अधिक सविस्तर माहिती। भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका हे देश भौगोलिकदृष्ट्या एकमेकांसाठी महत्त्वाचे तर आहेच, मात्र या देशातील राजकारण देखील काही प्रमाणात समान असल्याचे पाहायला मिळते। जगात सर्वात प्रथम एखाद्या देशाचे नेतृत्व महिलेला करण्याची संधी मिळाली हे देखील याच राष्ट्रांमध्ये झाले। श्रीलंकेच्या सिरिमाओ भंडार नायके पासून ते भारताच्या इंदिरा गांधी, बांगलादेशच्या सध्याच्या पंतप्रधान शेख हसीना असो की पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो या महिला नेत्यांनी स्वतःच्या राष्ट्राचे नेतृत्व तर केलेच, मात्र यातील काहींना वारसा हक्काने राजकारणात येण्याची संधीही मिळाली हे देखील एक साम्यच। त्यातल्या त्यात मुस्लिम जगातील पहिल्या महिला पंतप्रधान होणे ही सोपी गोष्ट नाहीये, ही किमया साधली बेनजीर भुट्टो यांनी। तारीख 2 डिसेंबर 1988। आजपासून बरोबर 34 वर्षापूर्वी बेनजीर भुट्टो यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती। यासोबतच त्या पाकिस्तानच्या आणि मुस्लिम जगातील पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या होत्या। जवळपास 3 दशकांपूर्वी मुस्लिम राष्ट्राचे नेतृत्व एका महिलेने करणं हे अभूतपूर्व होतं। बेनजीर यांचे राजकारण संघर्षाने भरलेलं होतं। वडिलांकडून वारसा हक्काने सर्व काही मिळालं असलं तरीही या पदावर पोहोचण्यासाठी त्यांना अथक प्रयत्न करावे लागले। देश सोडण्याचीही वेळ आली, मात्र त्यातही त्यांनी आपल्या विरोधकांवर मात करत 2दा पंतप्रधान पदापर्यंत पोहोचण्याची किमया साधली। लंडनवरून परतल्यावर त्यांनी पक्ष बांधणीचे काम जोमाने केले होते आणि याचाच फायदा त्यांना निवडणुकीत झाला। 2 डिसेंबर 1988 ला बेनजीर यांनी पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली, मात्र त्या आपल्या पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण करू शकल्या नाहीत। पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या 1.5 वर्षात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना पदावरून हटविण्यात आलं। राष्ट्रपती गुलाम इश्क खान यांनी बेनजीर यांना पदावरून हटवत सत्ता नवाज शरीफ यांच्याकडे सोपवली।
विशेष म्हणजे पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या तेव्हा बेनझीर या गरोदर होत्या. पदावरून हटविण्यात आले असले तरीही पुढील काही महिन्यातच त्यांच्याकडे पंतप्रधान होण्याची दुसऱ्यांदा संधी आली. नवाज शरीफ यांना पदावरून हटविण्यात आल्यानंतर त्या दुसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान झाल्या. मात्र यावेळीही तत्कालीन राष्ट्रपती फारुख लेघारी यांनी भ्रष्टाचार व हत्येचा आरोप करत त्यांना पदावरून हटविलं. पतीवरील आरोप ठरले अडथळा. वडिलांना फाशी दिल्यानंतर असो की पंतप्रधान पदावरून हटविलेले असो, बेनझीर यांना अनेकदा देश सोडून जावे लागले. वडिलांना फाशी झाल्यानंतर लंडनमध्ये त्यांनी अनेक वर्ष वास्तव्य केलं. यावेळी त्यांनी आसिफ अली झरदारी यांच्याशी लग्नही केलं. पुढील काळात झरदारी यांच्यावर झालेले आरोपच बेनझीर यांच्या उतरत्या राजकारणाला कारणीभूत ठरले. सत्तेत असताना बेनझीर आणि झरदारी यांच्यावर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप झाले व स्विस कंपनीच्या या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोप सिद्ध झाल्यानंतर झरदारी यांना जेल झाली तर बेनझीर यांना देश सोडावा लागला. प्रचारादरम्यान हत्या. आरोपानंतर बेनझीर या जवळपास 8 वर्ष परदेशात होत्या. मात्र मायदेशात परतल्यानंतर काही दिवसातच त्यांची हत्या झाली. तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी प्रचार करत असतानाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी अल कायदा व इतर दहशतवादी संघटनांवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे त्या कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आल्या होत्या. रावळपिंडी येथे एका रॅली दरम्यान त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आणि यासोबतच सुसाईड बॉम्बरने स्वतःला देखील उडवून दिले. माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्यावर गंभीर आरोप. भुट्टो यांची रावळपिंडीत आत्मघाती बॉम्बस्फोटात हत्या करण्यात आली होती, तर मुशर्रफ यांनी भुट्टो यांना सुरक्षा व्यवस्था पुरविली नसल्याचा त्यांच्यावर आरोप झाला होता आणि या घटनेवर त्यांच्यावर खटलाही सुरू होता. तर आज परवेज मुशर्रफ यांचाही निधन झालेला आहे आणि आता ही घटना देखील इतिहासात जमा झाली आहे. तर दर्शक हो, बेनझीर भुट्टो यांच्या आयुष्यावर घडलेल्या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा क्राईम टाइम सारख्या घटना लोकप्रधान न्यूज चॅनलवर.